नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाच्या सानिध्यात आहोत ज्यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे विचार, कार्य आणि समाजासाठी झिजण्याची ऊर्जा. ज्यांचं नाव घेतलं की समोर उभा राहतं विचारांचं साम्राज्य, आत्मभानाचं दर्शन आणि मैत्रीची नवी परिभाषा. एका विलक्षण, सजग आणि मनस्वी व्यक्तिमत्वाचा प्रवास आपल्याला उलगडून पाहताना त्यांच्या शब्दात, त्यांच्या विचारातून ही मुलाखत आज अधिकच खास आहे. कारण 13 ऑगस्ट या दिवशी आपल्या सर्वांचे लाडके विचारवंत, समाजसेवक आणि मित्रांचे मित्र कृष्णाभाऊ गायकवाड यांचा वाढदिवस आहे. वाढदिवस म्हणजे फक्त केक, हारतुरे आणि फोटो पुरता उत्सव नसतो. वाढदिवस म्हणजे मागे 5 विचारांची जडणघडण समजून घेणं आणि पुढे 5 प्रेरणेची वाटचाल सुरू ठेवणं. कृष्णाभाऊनी आपल्या राहत्या घराला इतिहासाचा स्पर्श दिला. गायकवाडवाडा हे केवळ एक वास्तू नव्हे, तर आज पुण्याच्या वैचारिक नकाशावरचे ठळक स्थान बनत आहे. त्या वास्तूमध्ये पाय ठेवता जाणवतं की ते भिंती फक्त सजावटीसाठी नाहीत, त्या विचारांसाठी झिजलेल्या भावनांच्या साक्षीदार आहेत. प्रत्येक भिंतीवरून विचार उमटतात आणि त्यातून जीवनाला दिशा मिळते. त्यांच्या घराच्या आणि ऑफिसच्या पायऱ्या चढताना प्रत्येक टप्प्यावर आपल्या नजरेस पडतात हाताने लिहिलेले प्रेरणादायी सुविचार. भिंतीवरील सुविचार हा केवळ वाचायचा नसतो, तो अनुभवायचा असतो. जणू विचारांची पायवाटच माणूस घडविण्यासाठी तयार केली आहे. हे केवळ कार्यालय किंवा वास्तू नव्हे, तर विचारांची ऊर्जा देणारे मंदिर आहे. त्यांच्या जीवनशैलीत विचार हा केवळ बोलायचा विषय नाही, तर जगण्याचे ध्येय आहे. प्रत्येक मित्रासाठी ते एक मार्गदर्शक, समाजासाठी सजग कार्यकर्ता आणि तरुणांसाठी विचारांचं वादळ असलेलं शांत सरोवर आहे. माहितीचा अधिकार, समाजासाठी काम करणाऱ्या जनाधार संघटनेचं नेतृत्व, मराठा विकास संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी, हे सगळं त्यांनी केवळ पदासाठी केलेलं कार्य नव्हे, तर प्रत्येक प्रयत्नात ते दिसतात हक्कासाठी जगणारा विचारवंत माणूस. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांच्या आयुष्याचा विचारमय प्रवासात डोकावणार आहोत. त्यांच्या आठवणी, त्यांच्या प्रेरणा आणि त्यांची जीवनदृष्टी हे सगळं आपण उलगडून घेणार आहोत. चला तर मग स्वागत करा आपल्या सर्वांचे स्नेही, मार्गदर्शक आणि विचार मित्र कृष्णाभाऊ गायकवाड यांचं. नमस्कार. नमस्कार. न्यूज मेकर लाईव्ह मध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे. 13 ऑगस्ट हा तुमचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर तुमची मुलाखत होत असताना तुम्हाला पहिला प्रश्न विचारावा वाटतो की तुमची आयुष्याची सुरुवात ही गणेश पेठेतल्या 10x8च्या रूम पासून झालेली आहे. आज तुम्ही ज्यावेळेस तुमच्या घराकडे पुणेकर येतात किंवा तुमचं घर बघतात, त्यावेळी गायकवाडवाडा ही पुण्याच्या ऐतिहासिक नकाशावरची एक सर्वात प्रभावी असणारी वास्तू बनलेली आहे. तर हा जो प्रवास आहे तुमचा की गणेश पेठेचं 10x8चं घर आणि आता गायकवाडवाडा एवढी मोठी वास्तू, हा मधल्या प्रवासातला नेमका कृष्णा गायकवाड कसा आहे आणि तो कसा घडला? सर, मला असं सांगायचंय की ज्यावेळेस गणेशपेठ, आता बऱ्याच जणांचा आपण रूम पाहतो 10x10चे असतात. आमची तर 10x8ची रूम होती आणि आमचं सगळं ते चाळीतलं वातावरण, वाडा गणेशपेठेतला सातोवाडा, ह्या चाळीतल्या वातावरण कसं असतं, एक टपोरीगिरी आणि लोकांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न, असं या त्या चाळीत शिकायला मिळतं. आणि ते आम्ही त्या चाळीत शिकलो. आणि ते शिकत असताना गरिबी फार जवळ आम्ही पाहिली. आम्हीच नाही तर आमच्या वाड्यातल्या प्रत्येक व्यक्तीने पाहिलेली. आणि मग त्याची जडणघडण जी गरिबीची होती, अख्ख्या वाड्यात आम्ही 56 भाडे करू म्हणजे आमची चाळ होती. तर आमच्या अख्ख्या वाड्यात जर सर्वात बारीक घर तर आमचं होतं कृष्णा गायकवाड. आणि 10x10चं घर ठीक आहे, पण आमचं 8x10चं घर होतं. म्हणजे एवढ्या गरिबीत दिवस काढले. आम्हाला लहानपणी आठवत नाही की आम्ही कधी घरी झोपलो. एवढी परिस्थिती आमची बेताची होती. वडील आमचे शिपाई होते आणि एवढ्या गरिबीत आम्ही दिवस काढले. आणि आमचा जो सक्का भाऊ आहे, त्यांनी पण लहानपणापासूनच कामं केली. मग वया बुक बायडिंग असू दे, आकाश कंदील असू दे, जशा सण येतील त्या सणावेळेस आम्ही डिझाईन करायचो. का तर चित्रकलेची मला आवड, आमच्या भावाला पण आवड, आणि तो करायचा, त्याला मग थोडीफार आम्ही मदत करायचो. पण अशा गरीब परिस्थितीतून, कष्टातूनच आम्ही वर आलोय. आणि मग हे करत असताना गरिबाची जाण आणि कष्ट ह्या दोन्ही गोष्टी आम्ही फार जवळून पाहिलेत. आणि मग हे होत असताना, हा प्रवास होत असताना, मग परमेश्वराच्या दयाने म्हणा, आमच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने म्हणा, आमच्या वडिलांना खोटं बोलणं कधी आवडत नव्हतं. आणि आमच्या आईला नेहमी इतरांना मदत करा हेच भावना आम्हाला ती आधीपासूनच होती. एक छोटासा प्रसंग सांगतो. मी 6वी-7वीत असेल तर शेजारची मुलगी आली आणि आमच्या आईला म्हणली, काकू भाजी मिळेल का, भाजी आहे का तुमच्या? तर त्याच्या अगोदर आम्हाला सांगत होती की
बारक्या म्हणायचे मला त्यावेळेस कृष्ण. तर बारक्या तोंड लावून खा, तोंड लावून खा म्हणजे आता तो शब्द गेलेलाच आहे. तोंड लावून म्हणजे असं नुसतं चिटकवायचं आणि खायचं, का तर भाजी कमी असायची. ओके. आणि ते म्हणायचे. आणि शेजारची एखादी मुलगी आली, काकू भाजी आहे का, तर आमच्या भाजी तिला द्यायची. म्हणजे स्वतःच्या मुलाला तोंड लावून खा म्हणते, तो नाही का नुसतं हे करून खा तर भाजी कमी आणि दुसऱ्याला भाजी जास्त येते. म्हणजे हे जे संस्कार आहेत आमचे लहानपणापासून, की जो देण्याचा भाव आहे तो आमच्या आई वडिलांकडून आम्ही शिकलेला आहे. आणि त्याचबरोबर आमचा जो मोठा भाऊ आहे, जसं आपण म्हणतो राम लक्ष्मणाची जोडी, हा. तसा तो रामागत आम्हाला भेटलाय. कृष्णाला बलरामाची जोड. हा, भेटलाय. मी फार त्याच्यागत लक्ष्मणात वागत नसत, पण तो रामागत 100% माझ्या बरोबर आहे. बरोबर. आणि आता आमचे आई वडील आहेतच नाही, परंतु त्यांचे संस्कार, त्यांचे आशीर्वाद नक्कीच आमच्या दोन्ही भावांच्या पाठीशी आहे. आणि आमचा मोठा भाऊच आता आमचे आई वडील आहे. भाऊ, अनेक वर्षापासून मी तुम्हाला ओळखतो आणि ओळखत असताना अनेक वेळा तुमच्या मी ऑफिसलाही आलो. तुमच्या ऑफिसच्या बाहेर एक बोर्ड आहे आणि त्या बोर्डावर तुम्ही मागील 4-10 वर्षापासून एक सुविचार दररोज लिहिता. त्याचप्रमाणे तुमच्या व्हॉट्सअपला पण आम्ही तुमच्या सुविचारांचा स्टेटस बघतो किंवा तुमच्या FB पेजवरती पण बघतो किंवा तुम्ही अनेक तुमच्या मित्रपरिवारांना, माझ्यासारख्यांना अनेकांना तुम्ही तो व्हॉट्सअप मेसेज टाकता. त्या व्हॉट्सअप मेसेजचा किंवा त्या सुविचारचा खरंच लोकांना फायदा होतो का, किंवा लोक तुम्हाला काय त्याबद्दल रिप्लाय देतात का, लोकांची त्याविषयी प्रतिक्रिया काय असते? तो जो विचार आहे तो देण्यामागचा एकच भाग असतो की कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा सोल्युशन त्या विचारांनी निघावं, सुविचारांनी. मग असे बरेच मी सुविचार ते लिहित असतो. आणि माझ्या स्टेटसला, म्हणजे व्हॉट्सअपचं स्टेटस आहे, कमीत कमी दररोजचे 6,000 लोक माझे स्टेटस बघतात. स्टेटस? हो. अरे वा. आणि फेसबुकला बघत असेल ते वेगळे. आणि फेसबुकच्या पण स्टेटसला असतं. डेली देण्याचा मी प्रयत्न करतो, तो तयार करतो. आणि 100% सुविचार हे माझे स्वतः तयार केलेले असतात. आणि मला हा आवडतं चांगले थॉट्स बनवायला. कारण जेव्हाच मी एखादा विचार तयार करतो ना, तर त्या विचाराशी मी बांधला जातो. तुम्ही तो विचार जगता स्वतः? हा, न कळतपणे मी बांधला गेल्यामुळे माझी एथिक्स आणि प्रिन्सिपल आता अजून कळत. आणि मग ते सुविचाराने, आता तुम्ही जे म्हणला की बाबा त्याचा खरंच लोकांना बेनिफिट होतो का, तर बऱ्याच वेळा मी व्हॉट्सअपच्या स्टेटसला सुविचार टाकले नाही 4-4 दिवस, तर कमीत कमी 50 फोन येऊन जातात. लोक प्रतिक्रिया देतात, फोन करतात, अहो आज का स्टेटस. मग असं ते होतं. म्हणजे लोकांना काही ना काही ते सुविचारातून मिळत. त्या सुविचार वाचल्याने लोकांमध्ये काही परिवर्तन झाल्याच्या काही घटना आहेत का? 100%. कितीतरी घरांच्यातले वाद मिटले, ऐकून घ्या. आणि कितीतरी लोक निगेटिव्ह असणारे पॉझिटिव्ह झाले माझ्या सुविचारांमुळे. मी कधी कधी असा सुविचार टॉन मारले पण असतो. म्हणजे आता उपासात्मक, म्हणजे लोकांना त्यातनं टोम नाही पण त्यातनं काहीतरी घ्यावं ते. म्हणजे कधी कधी बाबा चला तुम्हाला जर झाडं व्हायचं असेल तर काय पण खावा आणि कसे वागा, एक्सरसाइज अजिबात करू नका, असं ते एकदम तो सुविचार तयार करून मग ते टॉन देत असतो. पण त्यातून पण लोक शिकतात. असं फार म्हणजे प्रत्येक वेळेस इमोशनल सुविचार असतो असं नाही. काय काय सुविचार हटके असतात, एक हसवणारे. असं मी देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि बऱ्याच लोक त्याच्यावर रिप्लाय देतात. त्याच्यामुळे एक मला पण थोडंसं एप्रिशिएट होतं की बाबा चला आपण करतोय ते खरंच लोकांना काहीतरी. आता सोशलमध्ये मी काम करतोच, पण सोशल थोडं कमी केलंय. पण आता सुविचारांच्या माध्यमातून, त्या विचारांच्या माध्यमातून एक चांगल्या विचारांचं संकलन करतोय. संकलन करून जसं कृष्ण नीती किंवा कृष्ण विचार असं एखादं पुस्तक वगैरे काय प्रकाशित करण्याचं तुमच्या मनात वगैरे काय आहे का? असं मनात नाहीये, पण बऱ्याच जणांनी सांगितलंय मला की तुमच्या सुविचारांचं एक पुस्तक तयार करा, भले त्याचा बिझनेस करा, आम्ही नाही का, पण तो करा. नाही, बिझनेस नाही, विचारच धन आहे. लवकरच तुमच्या माध्यमातून आलेलं पुस्तक आम्हाला वाचायला मिळो हीच आम्हाला अपेक्षा आहे. बिझनेस तर नाहीच करणार, पण एक सांगते लोकांचं असं म्हणते, पण बघू सुविचारांचं एक पुस्तक नक्कीच आपण काढूया. आणि सुविचार जे लोक माझे बघतात, खरंच त्यांना मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद करतो. आणि माझ्या सुविचारात जर काही कमी जास्त काय आढळलं तर मला नक्कीच कळवा. हा व्हिडिओ आता सगळ्यांपर्यंत जाईलच. प्रत्येकाला काही ना काही छंद असतो आणि प्रत्येक जण तो छंद जोपासतो. पण सध्याच्या पिढीला मोबाईलचं व्यसनाचा छंद लागला आहे आणि तो जोपासताना सध्याची पिढी मोठ्या प्रमाणात दिसत आहे. तर या मोबाईलच्या लागलेल्या व्यसनाचा छंद माणसाने कसा टाळावा, आणि याचबरोबर भाऊ तुम्हाला नेमका कुठला छंद आहे हेही आम्हाला सांगावं. आता कसं आहे, आपण जर पाहायला गेलं तर आपल्या अवतीभोवती आपल्या विचारांना मानणारे असतात, न मानणारे असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा दोन्ही विचाराचे लोक असतात. पण माझं असं म्हणणं आहे की जर ज्याचा स्वभाव सुंदर आहे, म्हणजे
जो समजूतदार स्वभाव असतो, ज्याचा स्वभाव सुंदर आहे, जो समजूतदार आहे, तो प्रत्येक क्षण सोनेरी करू शकतो, आनंददायी करू शकतो. त्याच्यात तुम्हाला भौतिक गोष्टीच्या गरजा नाही लागत. म्हणजे ज्याचा स्वभाव सुंदर तो प्रत्येक क्षण सोनेरी करू शकतो. म्हणजे स्वभाव सुंदर असेल तर त्याचा विचार पण सुंदर असतो. 100% तो प्रत्येक क्षण सोनेरीच करू शकतो. पण तो सगळ्या गोष्टी स्वभावावर आहे. माणसाचा स्वभाव चांगला असतो. हा, स्वभाव. बरोबर. भाऊ, तुम्ही मगाशी थोडासा तुमचा जीवनाचा प्रवास सांगितला लहानपणापासून. आत्ता जर समजा तुमच्या मते आत्ता जर आपलं लहानपण जीवन ठेवायचं असेल तर नेमकं त्याला कसं जीवन ठेवावं, नेमकं काय करावं त्या संदर्भात? आता कसं होतं, आमचा मूळ जन्म चाळीतला आहे. म्हणजे चांगले गुण आणि तपरी गुण हे आम्ही उपजतच घेतले वाढत असल्यामुळे. मला एकच सांगायचं, जर आपल्याला खरंच कुठल्याही वयात जर लहानपण जगायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं मित्रांवर निखळ प्रेम करा आणि हसत खेळत जगा. माझं असं म्हणणं आहे की चेष्टा मस्करी असलं पाहिजे, पण मित्राबद्दल षडयंत्र कधी रचण्याचं काम नका करू. तुम्ही आयुष्यभर आनंदी आणि लहानपण तुम्ही जगतालच. आणि छंद जो असतो त्या छंदावर तुम्ही प्रेम करा. ह्या जर दोन गोष्टी जर ह्या वयात आपण बाळगल्या तर नक्कीच निश्चित आपण लहानपण जगू शकतो. मी आजपर्यंत जगतोय. तुम्ही अजूनही स्वतःला लहान समजता? हा, मी तर बऱ्याच वेळा जिम मध्ये जातो. माझ्या मित्रांना सांगतो की RTO मध्ये पण अजून मला लायसन देत नाही का तुझं वय बसत नाही. आणि मी माझ्या पोराला पण त्या दिवशी गमतीने बोललो, कारण मी तुझ्या कॉलेजच्या बाहेर गेलो होतो तर त्या शिपाईने माझी कचेरी धरली आणि बाहेर हाकललं. म्हणजे अरे तुझं वय शाळेचं आहे, तू कॉलेजमध्ये काय हे आपल्यावर आहे सर. ओके भाऊ, समाजात असे असंख्य लोक आहेत जे जबाबदारी तर घेत नाहीत, पण जबाबदारी एवढं आव्हान आणतात की म्हणजे मी माझ्यावर सर्वच जबाबदारी आहे असं समाजात आव्हान वावरत असतात. अशा लोकांबद्दल तुमचं काय मत आहे? मला असं म्हणायचं आहे की समजा जो जबाबदारी स्वीकारत नाही तर त्याला भविष्यात नैराश्य नक्कीच मिळतं. आपण बघितलेलं असतं की काही लोक आपण पाहतो की फार रुबाब झाडलेला असतो आणि मग आता कुठं तरी म्हणजे आपण बघत असतो की लहानपणी ह्याचे वडील असे होते, त्याचे वडील तसे होते आणि आता काहीतरी त्याला काम पण मिळत नाही. म्हणजे अशी परिस्थिती खाण्याची. तर ते का येते? का तर त्याने जबाबदारी स्वीकारली नाही. मला सांगायचं की जो जबाबदारी स्वीकारत नाही ना त्याच्या भविष्यात त्याला नैराश्य स्वीकारावे लागते. मी न जबाबदारी स्वीकारणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की जबाबदारी जर स्वीकारल्या तर आयुष्य नावाचा खेळ खूप सुंदर खेळता येतो. मगाशी भाऊ तुम्ही एका तुमच्या छंदाचा उल्लेख केला. असा प्रत्येकाला काही ना काही छंद असतो, परंतु तो छंद जोपासणे आजच्या पिढीला शक्य होत नाही. सध्याची पिढी मोबाईलचा छंद जोपासताना दिसते. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि तुमचे नेमके छंद कोणते हा सुद्धा त्यातला एक प्रश्न आहे. माझं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण छंद जोपासतो तेव्हा आपल्याला एक ऊर्जा मिळते आणि जो छंद आपण कुठलाही करूया तो स्वतःसाठी असतो. छंद इतरांसाठी नसतो. मूळ त्याचं ते कारण आहे. मग छंद काही जणांना चित्रकलेचा असेल, काही जणांना खेळण्याचा असेल, काही जणांना एक्सरसाइजचा असेल, काही जणांना बगीच्याचं काम आवडतं. असे वेगवेगळे छंद आहेत. काही जणांना डान्स आवडतो. आता मला डान्सचा छंद आहे, डान्स आवडतो. असे वेगवेगळे छंद आवडणार आहेत. पण त्या छंदात गुंतून राहणं आणि आपण असं म्हटलं जातं काही लोक की फावल्या वेळात तुम्ही छंद जोपासा. मी तर असं म्हणतो की छंदासाठी तुम्ही एक स्वतःहून वेळ काढला पाहिजे. कारण छंद हे आपल्या आयुष्यातलं जे अनमोल स्थान आहे हे दाखवतं. म्हणून छंदांवर तेवढंच प्रेम करा. आता राहिला विषय मोबाईलचा. आता ही जी आजकालची मोबाईलमध्ये खेळत असतात तर आता आपण दिवसाचा 12 तास पकडले तर 11 तास ते मोबाईलवरच असतात. बरोबर. तर मग ते खऱ्या विश्वाला मुक्तात, म्हणजे मोबाईलच्या जगात राहतात, खऱ्या विश्वाला मुक्तात. माझं असं म्हणणं आहे म्हणजे ज्या पोरांना तरुणपणी जर म्हातारपण हवा असेल तर त्यांनी खरंच मोबाईल घ्यावा आणि ज्यांना खरंच तारुण्य जगायचं असेल आणि त्याचा जर आनंद घ्यायचा असेल तर त्यांनी खेळ बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात वेळ द्यावा आणि मोबाईलमध्ये वेळ घालू नये. आणि दुसरं एक पालकांना माझं सांगणं आहे की आई वडील दिवसभर जर मोबाईल खेळत असतील तर त्या मुलाला ते काय उत्तर देत असेल. तुम्ही आता एक उल्लेख केला की जर तुम्हाला मोबाईल मध्ये गुंतवायचं नसेल तर तुम्ही काहीतरी खेळ खेळा. पण भाऊ, वस्तुस्थिती अशी की खेळ खेळायला आता ग्राउंड तरी पाहिजेत ना. अहो, आता मोठमोठ्या सोसायट्या झालेल्या आहेत आणि त्या सोसायटीमध्ये ग्राउंड आहे. बघा, ज्याला जे करायचं ना ते कुठेही करू शकतो. बरोबर. आता आम्ही पूर्वी मी सिरेमिकचं काम करायचो किंवा स्क्रीन पेंटिंगचं काम करायचो किंवा लॅमिनेशनचं काम करायचो. तर मी गणेश पेठेतून बालाजीनगरला लॅमिनेशनच्या कामासाठी सायकलवर यायचो. बर.
म्हणजे तेव्हा माझा 11वी-12वीला असेल. म्हणजे तसं काय नाही, ज्याला जे करायचं ना ते खेळू शकतो. आता आम्हाला त्याच ग्राउंड नव्हतं, आम्ही आमच्या वाड्यात पण खेळायचो, सारसबागेत पण खेळायला जायचो. लोकांना आहे ना, सगळ्यांना ग्राउंड आहे, सगळं आहे, जे जे आहे, जे हवं आहे ते मिळतं. फक्त तिथपर्यंत ते गेले पाहिजे, त्यांची जी इच्छा असली पाहिजे. इच्छा असेल तर सर्व मिळतं, ही म्हणच आहे. भाऊ आता मला एक सांगा की तुम्ही मोबाईलच्या व्यसनाचा विषय हा. बघायला सांगितला. पालक समजा मोबाईलला जे व्यसन लागलंय सध्याच्या पिढीला, ते घालवायला नेमकं खेळ खेळले पाहिजे. पण ही मोबाईलच समजा व्यसन बदलायचं तर ती कसं बदललं गेलं पाहिजे? माझं असं म्हणणं आहे की मोबाईलला काहीतरी टाइम पिरियड दिला पाहिजे. 1 तास त्या मुलाला दिला पाहिजे. तुला काय बघायचं ते बघ, काय खेळायचं ते खेळ, मोबाईल खेळ. 1 तासानंतर तू परिवारशी असला बघ, असं परिवाराबरोबर तू असलं पाहिजे, तू तुझ्या मित्रांबरोबर असलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की 4 मित्र एकमेकांना भेटायला बोलावतात आणि 4ही मित्र मोबाईलवर असतात. संवाद खुंटला. हा, नाही बोलायला बोलावतात आणि मग ह्याच्यात बावळटपणा आपला किती दिसतो. मी आमच्या घरात पण सांगतो की जेवताना किंवा तुम्ही इन जनरल गप्पा मारताना तुम्ही मोबाईल साईडला ठेवलं पाहिजे. मी तर असं म्हणतो मोबाईल पार्किंग म्हणून एक कोणीतरी किट तयार करावं वाह, छान. आणि त्या किटमध्ये ते मोबाईल 1 तास खेळलं की त्या मुलांनी ठेवलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, पालकांनी मोबाईल कमी वापरला पाहिजे. तर त्या मुलाला ते सांगू शकतात. पालकच जर दिवसभर इंस्टा, व्हॉट्सअप, फेसबुक जर बघत असेल तर मग काय अर्थ. मी माझा मोबाईल पाऊण तासच वापरतो, ते पण काही मोटिवेशनल काय असेल तर ते ऐकायला. बाकी इतर वेळेस मी मोबाईलचा वापरही करत नाही. आणि राहिला माझा छंद, मला छंद डान्स आवडतो, एक्सरसाइज करायला आवडते. सगळ्यात माझा आवडीचा विषय मैत्री आहे. मित्रांशी गप्पा मारणं आवडतं, मित्रांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आवडतं. हा छंदच आहे ना माझा. आणि ड्रॉइंगचा एक छंद आहे. आणि या छंदासाठी मी पर्सनल वेळ काढत असतो. म्हणजे मी माझा बिझनेस फार कमी होईल किंवा अप अँड डाऊन होईल बघत नाही, पण जीवन जगण्याच्या ज्या पद्धती आहे त्या सगळ्या मी जगतो आणि इतरांनी पण त्या घ्याव्यात अशी माझी इच्छा आहे. तुम्ही आता छंदाचा उल्लेख केला भाऊ, किंवा तुम्ही मोबाईलचा उल्लेख केला, पण आपण जर आपल्या आजूबाजूला बघितलं तर अनेक लोक असे निगेटिव्ह असतात. आणि अशा लोकांबद्दल म्हणजे तुम्हाला काय वाटतं, या निगेटिव्हिटी जी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे, अशा लोकांसंदर्भात तुमचं मत काय? माझं असं म्हणणं की आपल्या घरात पण म्हणजे कुठे पण जावं, निगेटिव्हिटी माणसं सापडणार. पण जर त्यांच्यात जर पॉझिटिव्ह आणायचा प्रयत्न केला तर ते पॉझिटिव्ह होऊ शकतात. आपण असं म्हणलं जातं, पूर्वीची म्हण होती की स्वभाव बदलला जात नाही. पण माझं असं म्हणणं आहे 100% स्वभाव बदलता येतो, त्याला जाणीवपूर्वक तसे प्रयत्न करावे लागतात. आणि जी लोक वास्तविकच एकदम निगेटिव्ह आहे की त्यांना प्रत्येक गोष्टीत त्यांना दुःख दिसतं, तर अशा प्रत्येक गोष्टीत दुःख दिसणाऱ्याला, निगेटिव्ह माणसाला किंवा त्या व्यक्तीला परमेश्वर सुद्धा सुखी ठेवू शकत नाही. तर आम्ही काय सल्ला देणार त्यांना? अगदी बरोबर आहे. भाऊ, आज प्रत्येक घराघरामध्ये वाद आहेत. ह्या वादाकडे आपण कसे पाहता आणि ही वाद खरंच विचारातनं दूर करू शकतो का? 100% आपण विचारातून वाद दूर करू शकतो, कुठले पण. आता आपण बघतो घराघरात एखादा तरी निगेटिव्ह असतो आणि निगेटिव्ह माणूस हा खरंच व्हिलनचं काम करतो. जर आपण चांगली दूरदृष्टी दिली आणि त्याला जर पॉझिटिव्ह केले ते वाद टळतील. आणि माझं असं म्हणणं आहे की जो समजूतदार व्यक्ती असतो तो जास्त वादाच्या भोवऱ्यात अडकत नाही आणि वाद घालत नाही. बरोबर. ही जी निगेटिव्ह लोक आहेत किंवा ज्यांना विचारांचं तारतम्य नाही आणि काही लोकांना छंदच असतो वाद घालण्याचा, तर त्या वाद घालणाऱ्या छंदाच्या लोकांना आपण कसं हे करणार. आणि माझं असं म्हणणं आहे की त्यांनी पण वाद घालू नये. आणि बऱ्याच वेळा असं होतं की वादामुळं तुमचं आयुष्य पण कमी होतं, तर मग आयुष्य चांगलं राहतं. आणि पूर्वी कसं होतं, मोबाईल नव्हतं, काय नव्हतं, त्याच्यामुळे एकमेकांचं कनेक्शन व्हायचं व्यवस्थित सगळं. मी जरी लांबनं फोन आला त्या ह्याच्या साध्या कॉलवर तरी 10 लोक एकाच बोलायचे. आता या मोबाईलमुळं आई वडील एवढंच माहिती, त्यांना आत्या माहिती नाही, त्यांना मावस बहीण नाही माहिती, नातेगोती कुठलीच नाही माहिती आजकालच्या मुलांना. त्याच्यामुळं पण ते प्रॉब्लेम आहे. आणि सगळ्यात म्हणजे पूर्वी जसं आपल्या घरामध्ये जो करता किंवा जो वयस्कर आहे तो नेतृत्व करत असल्यामुळे वाद टाळायचे. आणि नुसतं नेतृत्व नाही, तो विचार पण द्यायचा. आणि आता कसं आहे, मी माझी बायको, मी माझी पोरं, आणि बाजूला पडतात. त्यामुळे मोठ्यांचा काय आदर राहिला जात नाही. आणि जे तुम्ही आता बोलले की वर्चस्व मोठ्या माणसाचं होतं, ते राहिलं नाही ना. म्हणून जो तो आपापल्या पद्धतीत बघतो. आणि बऱ्याच ठिकाणी आता मी सामाजिक क्षेत्रात आहे,
बऱ्याच ठिकाणी नवरा बायकोंचेच वाद माझ्याकडे येत पण असतात. वाद आणि मी वाद ते- ही वाद टाळावे कसे भाऊ? म्हणजे नेमकं याचं मूळ जसं विचार तुम्ही विचार हा. नाही करता, वाद हा. टाळले कसे गेले पाहिजे? नाही, मला एकच सांगायचं की स्वतःचं आत्मपरीक्षण प्रत्येकाने जर केलं ना तर वाट टळले जाते. आपण दरवेळेस काय करतो, प्रत्येकाला दोषी ठरवतो. पण त्यात जर आपण दोषी असेल ते आपल्याला कळणार कसं? तर ते मग आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जो आत्मपरीक्षण करतो ना तो वाट करत नाही. बरोबर. बस. त्या वादाला अनुषंगानच एक प्रश्न मी तुम्हाला परत विचारतो हम्म. की चुगली चाड्या करणं हा एक खूप मोठा कॉमन विषय असतो सगळ्या हा. ठिकाणी. आणि चुगली चाड्या करताना त्याच्यामध्ये एक विकृती जडली जाते. तर या विकृतीकडे तुम्ही कसे बघता आणि त्याविषयी तुम्ही काय सांगाल? नाही, चाड्या लावणं आणि चोले करणं हा विकृतीचाच एक भाग आहे, लक्षात घ्या. म्हणजे ठरवतानाच तो माणूस जर ठरवत असेल की ह्यांची विष पेरायचं, लक्षात घ्या. हा. आणि विष पेरायचं, विष देणं किंवा विष पाजणं किंवा विष पेरणं हेच फार मोठी विकृती आहे. आणि ह्या विकृतीला जर थांबवायचं असेल तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही लोकांचं कमी ऐकायचं. म्हणजे जे आपल्याला लोक हुपसून देतात की हा असा आहे, तो तसा आहे, तो तुझ्याबद्दल असं बोलला, तिथं तुम्ही थांबलं पाहिजे. अशा लोकांना जवळच नाही केलं पाहिजे. मी माझ्या आयुष्यात आज माझ्या मोबाईलमध्ये जर नंबर बघितले तर 19,000 नंबर सेव्ह असेल, 1 to 1 ओळखणारे. पण लहानपणापासून आमच्या मित्रांबरोबर, म्हणजे जे माझे बालवाडीतले मित्र आहेत, नंतर कॉलेजचे मित्र आहेत, अजूनही मित्र टिकले. ह्याचं कारण एकच आहे, जर मला कोणी सांगायला आलं की अरे कृष्णा हा तुझ्याबद्दल असं असं बोलतोय, तर मी म्हणतो की मला सांगू नको कोण माझ्याबद्दल काय बोलतोय, मी कुठं चुकतो एवढंच सांग. आणि हे जर प्रत्येकाने केलं तर घराघरातले वाद थांबतील. अहो ह्या चाडी लबाडीमुळं मोठमोठे युद्ध झालेत, घराणी शाही फुटली, सख्या सख्या भावांच्यात वाद झाले. आणि आता आपण बघतोय फक्त कोणतरी येऊन काहीतरी सांगतोय, ह्या चाड्यावाल्यांच्याच नाडे जर आवडले सगळे व्यवस्थित होऊन जाते. हो, सगळ्यात महत्वाचं ॲटिट्यूड म्हणजे हा सुद्धा एक विचारच आहे. तर ॲटिट्यूड जो विचार आहे त्याच्याकडे आपली दृष्टी कशी पाहते? कसं आहे, माझ्या मते ॲटिट्यूड हा सकारात्मक आणि नकारात्मक अशा 2 प्रकारचा असतो. जो नकारात्मक ॲटिट्यूड असतो ना तो मी आणि माझं, आणि जो सकारात्मक असतो ना तर हे आपलं, आम्ही तुमचे, तो रिस्पेक्टफुल असतो. आणि जो नकारात्मक ॲटिट्यूड असतो ना तो काहीच कामाचा येत नाही. तर तो त्याला पण नाही, इतरांना पण येत नाही. आणि सकारात्मक ॲटिट्यूड कामाला येतो, कारण आपलं ही भावना असते. आणि निगेटिव्ह मध्ये फक्त मी आणि माझं एवढंच असतं. त्यामुळे ॲटिट्यूड मध्ये 2 प्रकार असतात. आम्ही सकारात्मक ॲटिट्यूड वाले आहोत. तो अधिक एक प्रश्न असा आहे हा. की सध्या युवकांमध्ये असेल किंवा मुलींमध्ये असेल किंवा प्रौढ ह्याच्यामध्ये किंवा चांगल्या शासकीय नोकरदारामध्ये सुद्धा आत्महत्येचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर हे आत्महत्येचं प्रमाण जे वाढलेलं आहे हा सुद्धा एक विचारसरणीचा भाग आहे. तर ह्याचं नेमकं मूळ किंवा या विचारसरणीकडे आपण कशा दृष्टीने बघता? माझं असं म्हणणं आहे की आत्महत्या वाढते त्याचं कारण एकच आहे की ज्यावेळेस आपल्याला एखादा नर्वस सिस्टीम मध्ये आपल्याच घरातला व्यक्ती जर दिसत असेल तर आपण त्याला विचारलं पाहिजे की ऍक्च्युली तुझी अडचण काय आहे. कधी कधी काय करतो, त्या नर्वस सिस्टीम मध्येच आपण त्याला पाहिलं तसं बोलतो. त्याच्यामुळे त्याला कुठेतरी ते व्यक्त करायचं असतं आणि त्याला मार्ग सापडत नसतो. मार्ग सापडण्यासाठी, मिळण्यासाठी तो बोलण्याचा प्रयत्न करत असतो, पण आपण त्या पद्धतीत त्याशी घेत नाही, त्याच्यामुळे पण आत्महत्या होती. पण माझं असं म्हणणं आहे, ठीक आहे आता आतापर्यंत आत्महत्या झाल्या तेवढ्या झाले, इथून पुढे होऊ नये त्यासाठी सांगतो. कसं असतं माहिती का, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीकडे बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे समजा 10 गोष्टी पकडू तर 10 मधल्या 8 गोष्टी त्याच्याकडे असतात, 2 गोष्टी त्याच्याकडे नसतात. त्या 2 गोष्टीवरून तो आत्महत्या करतो. पण 8 गोष्टी ज्या त्याच्याकडे आहेत त्याचा तो सकारात्मक विचार करत नाही आणि तो नर्वस सिस्टीम मध्ये जातो. आणि सगळ्यात महत्वाचं, आत्महत्या करणारा एकदाच आत्महत्या करतो, पण त्याच्या घरातले दररोज त्याचे विचार करून त्यांची विचारांची स्वतःची आत्महत्या होत असते. लक्षात घ्या, त्या आत्महत्या करणाऱ्याला खरंच कळलं पाहिजे, आत्महत्या करू नका. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एकमेकांची शेअरिंग करा. बऱ्याच आयुष्यात मार्गदर्शक आहेत, चांगले सांगणारे आहेत, चांगले मित्र आहेत, चांगल्यांचे सल्ले घ्या. आत्महत्या कधीच होऊ शकत नाही आणि ती करायचीही नसते. मनुष्य हा जन्म पुन्हा नाही. मनुष्य हा जन्म पुन्हा नाही, तुमचं अगदी बरोबर आहे. पण हाच मनुष्य खूप हट्टी झालाय सध्याच्या युगामध्ये. मग हा हट्टीपणा जर घालवायचा असेल किंवा हट्टीपणा हा एक विचारावर अवलंबून असतो. आणि ह्या हट्टीपणा संदर्भात एखादं तुम्हाला उदाहरण देता येईल का ही हट्टीपणा संदर्भात? हा, आता हट्टीपणा संदर्भात जर बोलायचं झालं तर आता बघा, समजा एखाद्या कार्यक्रमात आपण जातो किंवा एखादा व्यक्ती गेला आणि त्या कार्यक्रमात जर त्याला असं वाटलं
प्रत्येकाने मला ओळख दिली पाहिजे, माझा सत्कार केला पाहिजे आणि माझी वाहवा केली पाहिजे. तर हा हट्टीपणा काही कामाचा नाही. म्हणजे हा निगेटिव्ह हट्टीपणा आला. जर पॉझिटिव्ह सकारात्मक हट्टीपणा जर आपण विचार केला तर बाबा मी कार्यक्रमात गेल्यावर माझ्यामुळे इतरांना कुठल्या कुठल्या गोष्टीमुळे समाधान मिळू शकतो, आनंद मिळू शकतो आणि मी इतरांसाठी काय करू शकतो, ही जी भावना घेऊन जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमात गेला तर तो हट्टीपणा चांगलाच आहे. कसं होतं माहिती आहे का, हट्टीपणा इतक्या प्रकारचे आहेत ना की त्या हट्टीपणावर एक पुस्तक काढलं जाईल, लक्षात घ्या. आणि समजूतदार माणूस जो असतो तो खरंच हट्टी फारसा नसतो आणि हट्टी करत पण नाही. हट्टपणा कुठं असावा आणि कुठं नसावा हे लोकांना कळलं पाहिजे. भाऊ, हा समाजात अशा काही प्रवृत्ती आहेत की ज्यांच्या आयुष्याचा शेवट झालाय, हम्म. त्यांची जायची वेळ आली हा तर त्यांच्या प्रवृत्तीत बदल होत नाही. तर या प्रवृत्तीकडे तुम्ही कसं पाहता? हा विकृतीत बदल नाही होत असं हा, म्हणायचं. विकृतीत बदल कसा? हा हा म्हणजे वागताना ते म्हणजे काही लोकांचं असतं बघा, लहानपणापासून आहे ना त्यांनी त्रासच दिलेला असतो. तुमचं म्हणणं बरोबर आहे. आणि मोठेपणी पण ते तसं वागतात आणि जायची वेळ आली तरी तसं वागतात. लक्षात घ्या, ही भांडणं करता करता का थकत नाही ही लोक काय कळत नाही. म्हणजे मी पण माझ्या जवळनं फार पाहिलेली आहेत. पण मला असं म्हणायचंय, मला असं त्यांना एक सजेशन असं द्यायचंय, उपदेश द्यायचा आहे की जेव्हा तुमचा शेवटचा काळ येतो, लक्षात घ्या, जाताना तरी तुम्ही सुधारावं. म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा आमचा शेवटचा पिक्चर म्हणजे आमचा जो आयुष्याचा जो कार्यकाळ आहे तो आम्ही जाताना आनंदाने पाहायला पाहिजे. माझा स्वतःचा पिक्चर. म्हणजे बऱ्याच वेळा एखादा व्यक्ती जेव्हा शेवटच्या स्टेपला असतो, आता मी काही जणांना जातो ना भेटायला, तर ते बोलतात ऍक्च्युली माझ्याशी की आम्ही आमच्या आयुष्यात फार चुका केल्या, आम्हाला प्रेमच समजलं नाही आणि आता प्रेमाने जगायला बघतोय पण आम्हाला भेटायलाही लोक येत नाही. काही काही जण मृत्यूच्या दशेवर असताना चुका कळतात, काहीला कळत नाही. हा काहीला कळत नाही. म्हणजे मृत्यू फार दाराशी आल्यावर त्यांना कळतं. मग शेवटी फक्त मृत्यू आणि ते फक्त त्यावेळेस ते मैत्री फक्त मृत्यूशी करू शकतात, बाकी कोणाची मैत्री होऊ शकत नाही, कारण एवढा त्रास त्यांनी दिलेला असतो. मी मगापासून किंवा आपली मुलाखत सुरू झाल्यापासून विचारावरती खूप तुम्ही बोललात. तुम्ही जे विचार सांगता ते विचार तुम्ही खरंच तुमच्या आयुष्यात पाळता का भाऊ? ही खरंच फार महत्वाची गोष्ट आहे. जो बऱ्याच वेळा असं होतं, जो सांगतो तो पाळतो. तीच बोल. तर महेश भाऊ, तुम्ही माझ्या जवळजवळ 20 वर्ष झालं मित्र. हो बरोबर. हे जे मी विचार सांगितले बऱ्यापैकी ते तुम्ही अनुभवलेत माझ्याकडून. लक्षात घ्या, मी जेव्हा सामाजिक कार्यात होतो ना, सामाजिक क्षेत्रात जेव्हा काम करायचो आणि लोकांच्या अडीअडचणी यायच्या, म्हणजे कॉलेजच्या क्षेत्रापासून का असेल ते परमेश्वराची देण असेल मला, किंवा माझा गोकुळाष्टमीचा जन्म आहे, श्रीकृष्णाचं म्हणून तुमचं नाव कृष्ण आहे. कृष्ण, हा गोकुळाष्टमीचा जन्म म्हणून कुठं तरी परमेश्वराने ते ब्रेनमध्ये दिलं असेल. मला खरंच माझ्याकडून काय तरी द्यायचं असं हाच भाव आहे आधीपासून कॉलेजच्या टाइमपासून. आणि तेव्हापासून जे सामाजिक कार्य आजपर्यंत करत आलो आणि ते जे संकलन सामाजिक कार्याचं झालं माझ्याकडे आणि लोकांच्या अडचणी सोडवताना जे विचारांची देवाणघेवाण झाली, तीच विचारांची देवाणघेवाणचं जे संकलन माझ्याकडे आहे तेच मी इतरांना देत असतो आणि त्याच विचारसरणीवर मी जगत असतो. त्याच्यामुळं मी चुकल असं कधी माझ्याकडून होत नाही. 99%. एखादा टक्का नकळतपणे जर काय चूक होत असेल तर ती कुणी पण मला येऊन सांगावं, मी नक्की सुद्धा. 13 ऑगस्ट हा जसं तुम्हाला तुमचा जन्म गोकुळाष्टमीचा आहे, तिथीनुसार तारखेनुसार तुमचा जन्मदिवस हा 13 ऑगस्ट आहे. तर प्रत्येक जण आपल्या वाढदिवसाला काही ना काही संकल्प करत असतो. तसं तुम्ही सुद्धा एखादा संकल्प केला असेल, हा पहिला प्रश्न. आणि जर तुम्ही संकल्प केला असेल तर तुम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या मित्रांना काय सल्ला द्याल? आता कसं आहे, 13 ऑगस्ट वाढदिवस हे फक्त निमित्त आहे. लक्षात घ्या, हा फार काय मोठा दिवस नाही म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीने. बरोबर, हे फक्त निमित्त आहे की बाबा त्या तारखेला मी जन्म. लक्षात घ्या. पण मला असं म्हणायचं की आता वाढदिवसाला मी दरवर्षी काही ना काही संकल्प करत असतो. ह्यावेळेस मी तोच संकल्प केलाय की जे माझे विचार आहेत ह्या विचारांना अजून ताकद देण्यासाठी मला अजून काय काय अभ्यास करावा लागेल. आता मी शक्ती जे पुस्तक आहे, शक्ती, त्या शक्ती पुस्तकाने खूप प्रेरित झाले. शक्ती पुस्तक आजपर्यंत मी 50 वेळा वाचलं असेल. ते सगळं प्रेमावर आहे. प्रेम म्हणजे मित्र आणि मैत्रीण नाही, तर प्रेम भावाभावांचं, प्रेम मित्राचं, प्रेम नवरा बायकोंचं, प्रेम बहिणी बहिणीचं, प्रेम निसर्गावर पण करा ना. प्रेमाला अमर्याद स्थान आहे. प्रेमाला तुम्ही प्रेम कधीही कुणाशीही करू शकता. पण लोक काय करतात माहिती का, तू मोठा का मी मोठा, तू भारी का मी भारी,
ह्या आणि समज गैरसमज ह्या गोष्टीत अडकतात आणि प्रेमाची प्रचंड मोठी ताकद गमावतात. त्याच्यामुळं ते सगळं होतं. आणि माझ्या विचारसरणीने जर काही लोक निगेटिव्ह असणारी जर पॉझिटिव्ह होत असतील तर त्या गोष्टी नक्कीच मी माझ्या मित्रपरिवारांसाठी नक्कीच करणार आहोत. आणि आता सध्या मी माझ्या वाचनाकडे आणि मी कमी बोलायचं हे ठरवलंय आणि जास्त वाचन करायचं हे ठरवलंय आणि एक एक्सरसाइजवर जास्त भर द्यायचा ठरवलाय. आणि मी एक्सरसाइज करणार तर मित्रांनाही सांगणार, असं मी सगळं ठरवलेलं आहे. आणि मित्रपरिवारांना मी एक संदेश देईल की माझ्यावरचं प्रेम तुम्ही कमी करू नका. बराच वेळा गैरसमजुतीने प्रेम कमी होतं. तुमचे काय गैरसमज असतील तर ते माझ्यापाशी मनमोकळेपणाने बोला. मी कधीच, मला स्वप्न जरी चुकीचं पडलं तरी मला घाम येतो. मी एवढा मित्रांची काळजी घेणार आहे. आणि मैत्रीत माझा पूर्वी एन्जॉय ग्रुप होता, ज्यावेळेस मोबाईलचं पण नव्हतं. 2001-2 ची गोष्ट करतो. 4-4, 5-5 हजार मित्र निश्चित नाचायला असायचे माझ्या तोरणं. म्हणजे लक्षात घ्या की माझा नेचर कसं असेल. तर मी मित्रपरिवारांना एवढंच सल्ला देतो की माझं प्रेम मित्रांवरचं 1 mm पण कमी, 1 इंचही कमी होणार नाही. एवढंच प्रेम तुम्ही मला द्या, तुम्हाला तर मी आयुष्यभर देणारच आहे. शेवटी आणि कृष्ण जोडणार आहे, प्रेम करणार आहे. हा, आणि ती कृष्ण नीती ही ह्या कृष्णात नक्की असणार ना. त्याच्यामुळे मित्रांना 100% मित्र आणि मला भेटलेले मार्गदर्शक आणि आमचा सक्का भाऊ, माझी मिसेस असेल, हे सगळे वगळता मी शून्य, एवढंच सांगतो. खरंच आज कृष्णाभाऊ गायकवाड यांच्या विचाराने आपल्याला अंतर्मुख केलं. वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देताना आपण एक संकल्प करू, विचार फक्त शेअर करू नये, ते पाळावेत. विचार बदला, आयुष्य नक्कीच बदलेल. भाऊ, तुम्ही आपला अमूल्य वेळ देत विचारांच्या जीवनातील महत्व अधोरेखित केलं, याबद्दल आम्ही कायम आपल्या ऋणात आहोत. तुमचे हे विचारधन वाटपाचे कार्य असेच पुढे जात राहू. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचा धन्यवाद. आशीर्वाद असू द्या. धन्यवाद.